आज तुझ्यामुळे आपलं घर व्यवस्थित उभं आहे आणि तू जसं म्हणतेस तसं आम्ही तुला तेव्हा म्हटलं असतं की नको घेऊस घराची जबाबदारी, तर तुला तेव्हा जमलं असतं. अगं ताई, पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे. तुझ्यानंतर सुभद्रा आईंची जबाबदारी ही मी माझी जबाबदारी समजते. त्या माझ्या सासू होऊ शकल्या नसल्या तरी मी त्यांच्यावर आईसारखंच प्रेम करते. अगं कुठली मुलगी तिच्या आईला असं अर्ध्या वाटेवर सोडून जाते? सुभद्राताई, तुम्ही एकटे आहात, तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही असं अजिबात समजू नका. म्हणजे बघा, मी काय सांगते ते तुम्हाला पटतंय का? दादाला न विचारता बोलते मी, कारण माझी पूर्ण खात्री आहे की मी जे सांगेन ते दादाला मान्य असेल. हे बघा, आम्ही ना तुमच्यासाठी एक छानसं घर बघून देतो. हवं असेल तर एखाद दोन नोकर देतो तुमच्या बरोबर. घर चालवायला जेवढा काही खर्च येतो ना तेवढा सगळा आम्ही करू. तुम्हाला नोकरी हवी असेल ना तर ती सुद्धा आम्ही देतो. हा दादा, बरोबर आहे ना? नाही, सुलोचना अगदी बरोबर बोलते. हा, आणि माझी त्याला काहीही हरकत नाही. या सगळ्या सोयी सुविधा आम्ही तुम्हाला आनंदाने देऊ. आणि भेटण्याचं म्हणाल तर तुम्ही प्रीतीला कधीही इथे येऊन भेटू शकता हो. आणि ज्योती आणि तिचं कुटुंब तुम्हाला काही अंतर देणार नाहीये. तुमचं त्यांच्याकडे येणं जाणं असणारच आहे ना. बघा, दादा, हा तुमचा मोठेपणा आहे, पण मी अगदी खरं सांगते, यातलं मला काहीच नकोय हो. कसं आहे, पैशाने सगळेच प्रश्न सुटतातच असं नाहीये ना. माझं कोणी नाही म्हणजे माझं घर भाडं भरायला कोणी नाही, इलेक्ट्रिकचं बिल भरायला कोणी नाही, मला स्वयंपाक करून खाऊ घालायला कोणी नाही, असं म्हणणंच नाहीये माझं. या पैशा व्यतिरिक्त, सुख सुविधांव्यतिरिक्त माणसाचं असं काहीतरी आयुष्य असतं, ते राहिलं नाहीये हो आता. वृद्धाश्रमात सगळ्या सुखसुविधा असतात, म्हणून कोणी आपल्या आईला वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तर ते योग्य असेल का? काकू, असंच वाटते हो तिला माझ्याबद्दल. नाही म्हणजे तुम्ही तिची अट मान्य करा असं म्हणतच नाहीये मी, नकाच करू तुम्ही मान्य. पण तिने जी ही अट घातलीये त्यामागे तिच्या मनात काय आहे याचा एकदा शांतपणे विचार करा आणि समजावा तिला.